खरं तर 17-18 वर्षे सातत्याने कार्यशाळा घेणं सोपं नाही आहे. मात्र आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाने ते लिहिलेल्या ते शिवधनुष पेललेलं आहे. आपण दरवर्षी पाहतो अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी याचं आयोजन केलं जातं. खरं तर आपण पाहतो ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना अनेक अडचणी पत्रकारांना जाणवत असताना मग ते प्रशिक्षण असो किंवा त्यांना आरोग्य समस्या असो किंवा पत्रकार संरक्षणाबाबतचे जे काही विषय असो, ह्या सगळ्याबाबत खरं तर एक चांगला संवाद या कार्यशाळेच्या निमित्ताने होत असतो. अनेक मान्यवर आजपर्यंत या ठिकाणी राज्य पातळीचे अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन या ठिकाणी करून गेलेले आहेत. याचा फायदा या कार्यशाळेचा अनेक पत्रकारांना झालेला आहे आणि अनेक पत्रकारांना या ठिकाणी काहीतरी चांगलं घेऊन जायची संधी खरं तर दरवेळेस मिळालेली आहे. या निमित्ताने आत्ता थोड्या वेळापूर्वीच खरं तर SM सरांनी सुद्धा सांगितलं की अशा ह्या आंबेगाव पॅटर्नचा जो काय प्रसार संपूर्ण राज्यात झाला पाहिजे आणि राज्यात चांगला पत्रकार संघ म्हणून खरं तर आंबेगाव पत्रकार संघ काम करत असताना हा पॅटर्न जर राज्यभरात गेला तर एक चांगला आदर्श संपूर्ण राज्यभरात जाईल आणि या निमित्ताने आंबेगाव पत्रकार संघ ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने चांगलं काम राज्यातल्या अनेक पत्रकारांना करता येईल. या दृष्टीने या पुढच्या काळामध्ये आंबेगाव पत्रकार संघाने राज्य पातळीवर कार्यक्रम घ्यावेत आणि त्यांच्या कार्याची जी चुणूक आहे संपूर्ण राज्यभरात दाखवावी अशीच मी या ठिकाणी या निमित्ताने मी या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत असताना आवाहन करतो आणि या पुढच्या काळात अधिक चांगल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.